वेलकम टू माय न्यू व्लॉग। आम्ही निघालो लग्नाला आणि आता बघत राहा की काय काय होतंय। समोर नागपूरला आहे लग्न आणि जसं की मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हळदमध्ये मला काही तयारी करायला भेटली नाही। सो आज नक्की सांगा की मग कशी दिसते। कुठे लग्नाला जायचं आहे आपल्याला। मस्त डान्स वगैरे केला आणि कार्यालयात पोचल्यानंतर बघा मी मेकअप वगैरे काहीच केलेला नव्हता कारण मला आवडत नाही। थोडं उगं काहीतरी फाउंडेशन लावलं होतं आणि त्यावर मग कॉम्पॅक्ट लावलं, बाकी काहीच लावलेलं नाही आणि फक्त हेअरस्टाईल केली, म्हणजे की सलूनमधून हेअर कट करून आलते बस, बाकी काहीच केलेलं नव्हतं मी। आणि मला तसं साधं सिंपल आवडतं। फक्त साडी कशी वाटली ना ती सांगा, कारण फर्स्ट टाईमच घातली, पहिल्या संक्रांतीची आहे आणि हा आमच्याकडे ब्लॅक घालत नाही, सो मी हा कलर घेतला होता। कशी वाटते ती सांग। ही माझी फ्रेंड आहे माधुरी ताई, बरेच दिवसांनी आम्ही भेटलो। थोडी अनकम्फर्टेबल आहे ब्लॉग मध्ये। आणि ही माझी बहीण आहे छोटी, बघा कशी लाजत आहे। आणि ही आहे आमची नवरदेव नवरी, माझ्या आत्याचा मुलगा, आणि त्याची तुम्हाला सांगितलंच की नवरदेव कोण लागतो माझा। आणि त्याच्यानंतर नवरी येणार होती म्हणून घरी मग मस्त आम्ही असं डान्स करत आणलं आहे तिला। बघा मस्त डान्स केला मी, कारण इकडे तर अजिबात डान्स करीत नाही आणि आमच्या तिकडे खूप डान्स करते, म्हणजे की माझ्या माहेरी विदर्भातल्या लोकांना माहिती आहे की 3-4 दिवस डान्सच असतो नुसता डीजे लावून। आणि मी फुल धमाल केली, कसं पण नाचायचं मला नाचायचंच होतं आणि मस्त एन्जॉय केला मन भरून। बघू शकता तुम्ही किती मस्त असा डान्स केला, मस्त साडी वगैरे बदलवली घरी येऊन आणि डान्स करत करत आणि आलो। आणि अशी केली होती स्वागताची तयारी, बघा किती मस्त असे फुलं वगैरे ठेवले होते आणि मस्त केलं होतं। मी आधी शूट केला होता, कारण काय असतं ना, नवरी आल्यावर खूप गर्दी होत असते आणि नंतर मग म्हटलं श्रीषा पण राहू द्यायची नाही, सो मी आधीच असं पूर्ण दाखवते तुम्हाला की बघा कसं छान केलं आहे सजावट, खूप भारी वाटलं। आणि त्यांचं नवरी वगैरे येणार होती म्हणून मग ते सगळं ठेवतात कुंकू वगैरे असलं आणि खूप मस्त, मला तरी खूप छान वाटलं। तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा। आणि मला ना माझ्या आत्याकडलं देवघर खूप आवडतं आहे, तुम्हाला मी दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ते, की खूप सुंदर असतं। आता नवरी आलेली आहे, सो नवरी आल्यानंतर मग ते तुकडा वगैरे ओवाळतात, पुन्हा झालं तर छान तिचं स्वागत करतात, मग ते खेळ वगैरे चालतात, खूप भारी वाटते ना। तुमच्याकडे पण होतं का असं, नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि मस्त एन्जॉय केलं, सो बघत राहा पुढे काय काय होतं आहे ते। दुसरीकडे राहत होती, म्हणजे की पाहुण्याकडे, सो मला असं वाटलं की आंघोळीला बसणार नाही, नानोरा असतो दुसऱ्या दिवशी, सो असं वाटलं होतं की ते अजिबात बसणार नाही, कारण इकडे काही अशी पद्धत नाही आहे, म्हणजे की माझ्या सासरी आणि आमच्या तिकडे खूप असं, म्हणजे नवरदेवासोबत मानाचे जोडपे म्हणून 5 जोडपे बसवतात आणि छान आंघोळ घालून देतात पाहुणे वगैरे असलेले, खूप भारी मजा येते। आणि मी आधीच आंघोळ करून घेतलेली होती, फक्त बघायला आलते, पण मग आत्याने वगैरे म्हटलं आहे मला की बस बस, पण मग त्यांना पण म्हटलं म्हणून मग ते पण बसले, मी पण बसले, मला खूप भारी वाटलं आणि खूप धमाल केली। आणि तुमच्याकडे पण होतं का मग याच्यात छान असं आंघोळ वगैरे करायची, डोके वगैरे धुवायचं, डान्स करायचा, म्हणजे की याला हळद उतरवणं म्हणते नवरीसोबत नवरदेवाची पण, आणि खूप मस्त होते। याच्यानंतर मग सत्यनारायणची कथा वगैरे होते आणि खूपच भारी अशी मजा आली। तुम्ही बघत राहा फक्त समोर आता काय काय होतं इथे, कारण खूप थंड्या पाण्याने पाईपने वगैरे खूप पाणी वगैरे उडवलं, पण एकच होतं श्रीषा खूप रडत होती, तरीसुद्धा मी बसले होते, कारण कसं आहे हा चान्स नेहमी येत नाही आणि माझ्या लग्नाच्या वेळेस मला ही सगळी हौस करायला भेटली नाही। सो फॉग वगैरे होता, खूप भारी वाटलं। बघत राहा तुम्ही काय काय वाटतंय तुम्हाला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा वाटतंय। खूप एन्जॉय केला मी मन भरून आणि खूप नाचले, तर खूप भयंकर नाचले आणि नंतर तर एवढे पाय दुखत होते की काय सांगू, पण नाचून तर घेतलं, 3 तास तरी नाचलेच असते।
आणि अशा प्रकारे एन्जॉय केला होता. बघत राहा. सत्यनारायणची पूजा झाली, उशीर झाला होता आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देते. बघा कोण आहे ते. ही हाय कर ग. बघ कशी करते. ही माझी मोठी आत्या. कोणीच नाही. ती व्हिडिओ बनवते मग. हा ही माझी भाची आहे. हा सांग ना. महादेवाला वाहतात बेल, कृष्णाला वाहतात तुळशी, विठ्ठलरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. अरे वा वा, छान छान. चल लवकर लवकर चल. झालं होतं. जेवली होती का? आकाशात चमकतात तारे, कीर्तिकाचं नाव घेतो, लक्ष द्या. आणि नाव वगैरे घेतलं, पूजा वगैरे झाली. नंतर मी पण अशी पूजा केली. आणि आता आमच्याकडे काय होतं, आज संध्याकाळी रिसेप्शन होतं आणि नवरी तिच्या घरी जाते. उद्या तिच्या घरची सत्यनारायणची पूजा होती आणि नवरीला नवरदेव पुन्हा घेऊन येतो. आणि अशा प्रकारे झाली. आणि जे मी म्हटलं होतं की मला हिच्या घरचं देवघर खूप आवडतं, म्हणजे बघा ना तुम्ही किती छान छोटे छोटे कपडे आणि मस्त ते ठेवले जाते. बघा ना खूप सुंदर. म्हणून मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते की किती सुंदर कृष्णाचा घागरा आहे. हे सगळं मथुरेवरून आणलेलं आहे. मी पण गेल्यावर आणणार आहे. सो किती भारी वाटतंय ना, खूप क्यूट दिसतंय. असं माझ्याकडे पण आहे, पण असं नाही आहे. मला खूप आवडते त्यांच्या घरचं देवघर. बघा किती सुंदर आहे, कृष्ण वगैरे भारी वाटतं. आणि किती मस्त देवघर आहे, बघू शकता तुम्ही. सुंदर असं दिसतंय, बघितल्यावर खूप असं छान वाटतंय. आणि मिठ्ठू होता हा, आणि हा मिठ्ठू खूप बोलतो. तुम्ही बघा समोर काय काय बोलतो ते. आली ना, ये लवकर. आली ना, तुझ्या जवळ आली, पण नाही दिलं ते आली आहे ना. आली. पाणी पेला का? पाणी पेला भाता खाते का? कुठून सापडला ग? पकडला नगरपंचायत मध्ये आला, मी पकडला. खरंच? हो, आणलं तर संध्याकाळी घरी पिशवीत. बाई अगं ती पोट्ट म्हण ना. अगं तू म्हणते मग आपल्याच मनानं म्हण रे. पोट्ट कुठे गेला रे? वैभव ये 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 गो ये म्हणते. ये गो ये ये गो ये म्हण रे. ये गो ये ये लवकर. ये लवकर नाही, ये गो ये म्हणते. मस्त फिरते घरात. मग म्हणते ये गो ये ये गो ये ये पटकन. काम करत होती. काय करत आहे तू? काय करत आहे तू? ये गो ये गो म्हण. ये गो ये 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 गो ये लोखंडाचा. ये गो ये. नागपूरला जेव्हाही जाते तेव्हा टेकडी गणपतीचं दर्शन घेते. आणि श्रीषा होती म्हणून तिलाही फर्स्ट टाइम येऊन गेलेलो होतो. खूप एन्जॉय करत होती ती, तिला खूप छान वाटलं.
मस्त खेळत होती ती, मला पण खूप भारी वाटलं. नंतर रिसेप्शन होतं म्हणून मी साडी वगैरे घातली होती आणि घरगुतीच होती, जास्त काही मोठं नव्हतं. सो असं साधं सिंपल तयारी केली होती. आणि अशा प्रकारे मी नवरीला सगळ्यांना बाय करून निघाले आपल्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे की गावाला यायला. आणि सगळी अशी बाय करत होती, पण श्रीच्या अजिबात मूड नव्हता, काय माहिती काय झालं होतं, खूप रडत होती. आणि निघालो. नंतर मग मावशीकडे गेलो, मावशीकडे भेट दिली, तिथंसुद्धा असं बाय वगैरे केलं आणि तिथं पण सगळ्यांची भेट झाली. खूप छान वाटलं आणि गरजेचं होतं, कारण आजी वारली होती म्हणून मग मावशीला भेट द्यायची होती आणि निघालो. समृद्धीने असं थोडा वेळ थांबत होतो, कारण श्रीषा फार रडत होती. एवढा प्रवास तर शक्य नव्हता. मग थोडा वेळ राहायचं आणि उतरायचं आणि परत मग चालायचं, तिला बाहेरचं असं गाड्या वगैरे दाखवायचं, असं करत करत प्रवास केला. आणि संभाजीनगरला आम्ही मुक्काम केला फायनली, कारण करायचं नव्हतं पण श्रीषामुळं, कारण श्रीषाची अजिबात कॅपॅसिटी नव्हती मुक्काम करायची. सो मग मुक्काम वगैरे केला. आणि दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती, संभाजीनगरला मस्त मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी असा भारी माहोल होता. आम्ही निघालो होतो गावाला आणि म्हटलं होतं की काही तरी खाऊन वगैरे जायचं, आणि मी जे खायचं ते तिला पाहिजे होतं. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो. बघा किती राडा आहे. आत्ता आले मी आणि तुम्ही बघू शकता एवढा भयंकर पसारा आहे. कुठेही गेलं ना आपण, एवढं पसारा होते घरात की काय सांगावं. आता बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवते बघा किती भयंकर पसारा आहे. सगळं मला आवरायचं आहे. बेडरूममध्ये तर आहे, परत झालं तर किचनमध्ये पण तेवढाच राडा आहे. आणि आता एनर्जी नाही, बरोबर आता संध्याकाळ झाली आहे आणि मला आता माहीत नाही किती वेळ लागणार आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवू. तोपर्यंत बाय.